नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं रामेश्वर टेक न्यूज या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 अखेर वाटपाचे आदेश थेट मंत्रालयातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचे आदेश मिळताच पीक विमा कंपन्यांच्या आदेशाच्या माध्यमातून पीक विमा वितरण करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। तसेच पीक विमा रक्कम किती आली, कोणत्या पिकासाठी पीक विमा किती आला आहे, कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे, कोणते शेतकरी पात्र असणार, तसंच कोणत्या तारखेला हा खरीप 2025 चा पीक विमा मिळणार आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। मित्रांनो, प्रथम पाहूया कोणते शेतकरी पीक विम्यासाठी 100% पात्र आहेत। ते नंबर 1, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं झालेले नुकसान हे सर्व शेतकरी पात्र आहेत। नंबर 2, नुकसान झाल्यावर ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत तक्रार नोंदवली आहे असे सर्व शेतकरी पात्र आहेत। नंबर 3, ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी पूर्ण केली आहे असे सर्व शेतकरी पात्र आहेत। नंबर 4, ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे असे सर्व शेतकरी पात्र आहेत। मित्रांनो, आता तुम्ही खालीलपैकी एक जरी चूक केली असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। नंबर 1, पीक विमा भरताना फॉर्ममध्ये चुकीची माहिती दिलेली असल्यास पीक विमा मिळणार नाही। नंबर 2, आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसल्याने पीक विमा मिळणार नाही। नंबर 3, पीक पाहणी केली नसल्याने पीक विमा मिळणार नाही। आणि महत्त्वाचा नंबर 4, पीक विम्याचा फॉर्म भरला नसेल तर पीक विमा मिळणार नाही। आता कोणत्या पिकांना हा पीक विमा मिळणार आहे ते पाहूया। बघा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 आहे सोयाबीन, नंबर 2 तूर, नंबर 3 कापूस, नंबर 4 उडीद, नंबर 5 मूग, नंबर 6 ज्वारी या सर्व पिकांसाठी पीक विमा मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती पीक विमा रक्कम आलेली आहे ते पाहूया। आणि शेवटी कोणत्या तारखेला हा पीक विमा जमा होणार तीही तारीख देखील व्हिडिओच्या शेवटी पाहूयात। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर पहिला गोंदिया जिल्ह्यासाठी 50 कोटी, नागपूर जिल्ह्यासाठी 91 कोटी, भंडारा जिल्ह्यासाठी 65 कोटी, तर वर्धा जिल्ह्यासाठी 30 कोटी, अमरावती जिल्ह्यासाठी 83 कोटी रुपये, यवतमाळ जिल्ह्यासाठी 99 कोटी रुपये, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 35 कोटी रुपये, त्यानंतर ठाणे जिल्ह्यासाठी 40 कोटी रुपये, तर पालघर जिल्ह्यासाठी 25 कोटी, रायगड जिल्ह्यासाठी 30 कोटी, नंदुरबार जिल्ह्यासाठी 70 कोटी, नाशिक जिल्ह्यासाठी 92 कोटी, धुळे जिल्ह्यासाठी 65 कोटी रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी 90 कोटी रुपये, त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासाठी 40 कोटी, पुणे जिल्ह्यासाठी 75 कोटी रुपये आणि सांगली जिल्ह्यासाठी 50 कोटी रुपये, सोलापूर जिल्ह्यासाठी 102 कोटी रुपये, सातारा जिल्ह्यासाठी 65 कोटी रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 125 कोटी रुपये, धाराशिव जिल्ह्यासाठी 80 कोटी रुपये, हिंगोली जिल्ह्यासाठी 65 कोटी रुपये, परभणी जिल्ह्यासाठी 90 कोटी रुपये, नांदेड जिल्ह्यासाठी 96 कोटी रुपये, लातूर जिल्ह्यासाठी 70 कोटी रुपये, बीड जिल्ह्यासाठी 102 कोटी रुपये, तर जालना जिल्ह्यासाठी 80 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये, तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी 90 कोटी रुपये, वाशिम जिल्ह्यासाठी 70 कोटी, अकोला जिल्ह्यासाठी 80 कोटी, तर बुलढाणा जिल्ह्यासाठी 90 कोटी रुपये ह्या ठिकाणी आलेले आहेत। मित्रांनो, एकूण जवळपास 2700 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी आलेला आहे। आता वाटप कधी होणार आहे ते पाहूया। मित्रांनो, प्राप्त GR नुसार व राज्य सरकारच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिनांक 6 एप्रिल 2026 वार सोमवार या दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप 2025 चा पीक विमा वितरण सुरू केले जाणार आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी रामेश्वर टेक न्यूज ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।